माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी शिमला मिरची बेसन फ्राय करणार आहे। त्यासाठी ही शिमला मिरची घेतली। चला आता तिला असं मधून कट करायचे आपण, मग पुढे मी दाखवते। एक मी बटाटा घेतलाय आणि बटाटा आता असा कुस्करून घेते। कारण शिमला मिरची 3च होत्या म्हणून मी त्यासाठी एक बटाटा घेतलाय। कांदा घेतलाय चिरून, तो मी टाकते। अर्धा कांदा घेतलाय, अर्धा टोमॅटो आणि हिरवी मिरची घेतली, ती पण आपण टाकूया। थोडीशी हळद टाक, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, अगदी अर्धा चम्मच टाकला। थोडासा आपण चाट मसाला टाकूया जरा चटपटीत लागण्यासाठी। कोथिंबीर घेते, कोथिंबीर पण टाकूया। चवीप्रमाणे मीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। अशी मध्येच कट लावायची मिरचीला आणि या बिया अशा काढून घ्यायच्या सर्व। तर सर्व स्टफिंग या मिरचीमध्ये भरायचं आपल्याला। शिमला मिरची सर्व अशा भरून झालेल्या आहेत। तिन्ही पण मी अशा भरून ठेवलेल्या आहेत। आता बेसन घेतले मी, 2 चमचा बेसन घेतले, बेसन पीठ। तर त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि थोडा ओवा टाकते आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे। पाणी टाकून आपल्याला असं छान ते मिक्स करायचं। जास्त पातळ नाही करायचं, घट्टच ठेवायचं। जसं आपण वडापावाचं करतो, वड्याला बॅटर करतो। शिमला मिरची मी असे बेसनमध्ये छान अशी बुडवून घेते, ठेवली। त्यामध्ये तेल टाकले, तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि एक एक शिमला मिरची मी सोडते। तिन्ही पण सर्व मिरची मी तेलामध्ये असे छान तळायला ठेवलेले आहेत आणि छान असं आपल्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। शिमला मिरच्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत, सर्व एकदम क्रिस्पी फ्राय झाल्यात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।